हॅलो फ्रेंड्स. आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच या भागावरती बोलणार आहोत. कारण हा भाग ग्रामरमध्ये लागणारा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या भागामध्ये एकूण 9 भाग म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच, पार्ट्स ज्याला म्हणतो आपण म्हणजे संभाषणांचे भाग. तर संभाषणांचे असे 9 भाग असतात आणि या 9 भागांबद्दल जेव्हा आपल्याला डिटेल्समध्ये माहिती मिळते तेव्हा हे कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड स्पीकिंग ऑफ सेंटेन्स इझी होऊन जातं. तर त्यासाठी आज मी तुम्हाला हा एक भाग तुम्हाला वर्णन करून सांगणार आहे आणि मग पुढच्याबद्दल आपण बोलूया. आता बघा, स्क्रीनवरती तुम्हाला एक वाक्य दिसतंय आणि ते वाक्य आहे, ओ an old man jumped in the river and crossed it easily. या वाक्याचा अर्थ होतो ओ म्हणजे भाव प्रगट झालेला आहे. अरे, ओ बापरे, असं ते ओ म्हणजे याचा अर्थ होतो. बापरे, एका वयस्कर माणसाने नदीत उडी मारली आणि ती सहज पार केली, असं या ओळीचा किंवा या सेंटेन्सचा मराठी अर्थ होतो. मग या सेंटेन्समध्ये जे काही 9 भाग घेतलेले आहेत ते 9 भाग मिळून असे सेंटेन्सेस बनत असतात. आता प्रत्येक सेंटेन्समध्ये हे अख्खे 9च्या 9 भाग येत नाहीत, पण हे जाणून बुजून एक असं सेंटेन्स बनवलं गेलंय की ज्याच्यामध्ये तुम्हाला अख्खे 9 भाग दिसणार आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल की 9 भागांना मिळून वाक्य निर्मिती इंग्लिशमध्ये कशी होते. तर ओ याला आपण इंटरजेक्शन असं म्हणतो. म्हणजे मराठी किंवा हिंदीमध्ये त्याला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. म्हणजे या इंटरजेक्शनमध्ये भाव प्रगट होतात. दुःख, आनंद, राग, क्रोध हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं, ज्याला एक्सक्लेमेशन मार्क लागलेला आहे, उद्गारवाचक चिन्ह. त्यानंतर अँड याला आर्टिकल म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे आर्टिकल्स अनेक वचन आहे. ए अँड द हे आर्टिकल्स या भागात येतात, ज्याला मराठीमध्ये उपपदे असं म्हणतात. या आर्टिकलचा अभ्यास डिटेल्समध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. तो आपण सेपरेट डिटेल्समध्ये करणार आहोत. कारण इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना आर्टिकल्स जर मिसप्लेस झाले, म्हणजे एच्या ठिकाणी अँडच्या ठिकाणी द असं काही जर झालं तर वाक्याचा अर्थ चुकतो आणि एक मोठा फरक पडतो. म्हणून त्याला आपण डिटेल्समध्ये आर्टिकल्सला शिकणार आहोत. त्यानंतर आहे ओल्ड. ओल्ड म्हणजे माणसाबद्दल सांगितलं. कुठल्या माणसाने उडी मारली तर वयस्कर माणसाने. ओल्ड मॅन म्हणजे वस्तू, व्यक्ती, ठिकाण याच्याबद्दलच्या विशेष माहितीला विशेषण असं म्हणतात. तेच इंग्लिशमध्ये ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे आपल्याला तिसरं दिसतंय ॲडजेक्टिव्ह. म्हणजे इंटरजेक्शन पहिलं, दुसरं आर्टिकल आणि तिसरं ॲडजेक्टिव्ह. त्यानंतर मॅन म्हणजे वस्तू, व्यक्ती, ठिकाणाला ज्या शब्दाने किंवा नावाने संबोधतो त्याला नाम म्हणतात. म्हणजेच इंग्लिशमध्ये नाऊन म्हणतात. म्हणजे मॅन हे नाऊन आलं. त्यानंतर जम्प्ड. आता इथे कृती घडलेली आहे उडी मारण्याची. इथे क्रियापदाचं दुसरं रूप आले, ते पुढे जाऊन कळेल तुम्हाला. दुसरं, पहिलं, तिसरं कसं असतं कुठे येतं. या वर्बचा सुद्धा सेपरेट अभ्यास करावा लागेल आपल्याला. यातले दैनंदिन जीवनामध्ये लागणारे किमान 500 वर्ब्सची आपण सिलेक्टेड तयारी करून घेत असतो. आणि हा वर्ब जो हा वर्ब प्रकार याला भाषेचा आत्मा असं म्हणतात. म्हणजे सोल ऑफ लँग्वेज. जर आपल्याला वर्ब नाही कळले तर आपण बोलू शकणार नाही. म्हणजे याचा वेगळा अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर जम्प्ड नंतर आहे इन. इन हे प्रेपोजिशन आहे, ज्याला हिंदी किंवा मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. जो शब्द किंवा जे वाक्य 2 शब्दामध्ये किंवा 2 वाक्यामध्ये संबंध दाखवतो त्याला प्रेपोजिशन असं म्हणतात. ते जवळपास 20-25 आहेत. म्हणजे इनसाइड, आउटसाइड, बिहाइंड, बिलो, बियॉन्ड असे 20-25 आहेत. त्याला सेपरेट आपण शिकणार आहोत कारण ते वाक्यामध्ये खूप लागतात. त्यानंतर पुन्हा द आर्टिकल आहे. म्हणजे आर्टिकल आपण दोनदा बघितलेलं आहे. त्यानंतर येतं रिव्हर. रिव्हर सुद्धा हे नाम आहे. जसं मॅन हे नाम आहे तसं रिव्हर सुद्धा नाम आहे, म्हणजे नाऊन आहे. त्यानंतर आहे अँड. अँडला आपण कंजक्शन म्हणतो, ज्याला हिंदी मराठीमध्ये उभयान्वी अव्यय असं म्हटलं जातं. हा जो शब्द आहे तो 2 शब्दामधील किंवा 2 वाक्यामध्ये जोडतो. 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडतो. ते सुद्धा अँड, बट, ऑल्सो, बट ऑल्सो, इदर ऑर, नायदर ऑर, वेदर ऑर असे 15-20 आहेत प्रिपोजिशन सारखेच. त्यांना पण आपण सेपरेट शिकणार आहोत कारण ते वाक्यामध्ये बऱ्याचदा येतात. त्यानंतर क्रॉस्ड म्हणलेलं म्हणजे पार केली. मग वर्ब दोनदा बघितलाय, जम्प्ड एकदा आणि क्रॉस्ड एकदा. तर हे वर्ब आपण मगाशी बोललो. त्यानंतर आहे इट. इट म्हणजे ती. तर ती म्हणजे शी होत नाही, तर इट म्हणजे वस्तूसाठी आपण जे वापरतो तो, ती, ते. तर ते प्रोनाउन त्याला म्हणतात, म्हणजे सर्वनाम. तर ही, शी, इट यांना सर्वनाम म्हणतात. तर त्याचा आपण एक चार्ट बघणार आहोत पुढे जाऊन की
प्रोनाऊन म्हणजे काय, तर तो त्याला त्याचे, ती तिला तिचे. हे कसं केलं जातं, हीच कधी, हर कधी, हिम कधी, देम कधी, देअर कधी, हे सगळं त्या चार्टमध्ये आपण शिकू. म्हणजे इथं सुद्धा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि शेवटी आहे इझिली. इझिली म्हणजे सहज. म्हणजे कशी पार केली, सहज पार केली. म्हणजे क्रियापदाबद्दलची विशेष माहिती आहे. तर क्रियापदाबद्दलच्या विशेष माहितीला क्रियाविशेषण म्हणतात. म्हणजे इंग्लिशमध्ये ॲडव्हर्ब. ते आपण शेवटी पाहिलं. म्हणजे हे जर सगळे भाग आपण जर नीट स्टडी केले तर 100% कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स इझी होऊन जातं. आणि एकदा का हे समजले की आपण सहजपणे बोलू शकतो. पण त्यासाठी हा सगळा अभ्यास आपण करणार आहोत आपल्या जर्नीमध्ये. 2 महिन्याच्या प्रवासामध्ये हा सगळा भाग मी तुम्हाला वर्णन करून सांगणार आहे. आणि मग त्यानंतर शेवटी ॲडव्हान्समध्ये इंटरव्ह्यू स्किल, ग्रुप डिस्कशन्स, डिबेटिंग, ह्या सगळ्याची तयारी आपण करून घेऊ शकतो. आणि हे सगळं छानपैकी सोप्या भाषेत वर्णन केलेलं आहे. कारण या सगळ्या जर्नीमध्ये मला 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि 18 वर्षाच्या प्रवासामध्ये कसं सोप्पं करून शिकवलं जाईल असा माझा प्रयत्न बऱ्याचदा चालू असतो आणि तो सफल होतो आहे. तसंच माझी अजून एक पुढे एक मेथड आहे जिचं नाव आहे API, म्हणजे ॲक्शन पोझिशन इन्फॉर्मेशन. याने तुम्हाला टेन्स एकदम सोपे झालेले आहेत. आणि ती मेथड कुठेच नाही, म्हणजे यूट्यूबवरती तुम्हाला कुठेही ते मेथड दिसणार नाही, अशी ती युनिक मेथड आहे. फ्रेंड्स, पुढच्या प्रवासामध्ये भेटू आपण. तोपर्यंत हॅव अ नाईस टाईम. सी यू अगेन.